कुठल्या क्षेत्रात कुठल्याही जाती धर्मात मी काम केलेलं नाही असं नाही. त्यामुळे मी एवढं ह्याच्याने सांगतो की तुम्ही कुठेही जावा आणि विचारावा आम्ही काय केलं त्याचं तुम्हाला उत्तर मिळेल. हे मागच्या इलेक्शनमध्ये माझ्या विरोधात मी स्वतः प्रचार केला होता. राजू शेट्टी पडले ते माझ्यामुळं धैर्यशील माले निवडून आले ते माझ्यामुळे. आत्ता जी शिवसेनेत हे कारण जे कचरा घाण गाळ होती ते सगळी निघालेली. आत्ता फक्त उद्धव साहेब आणि उद्धव साहेबच आहे. तिथं जे कोणी उमेदवार साहेब देतील मातोश्रीकडे जे आदेश असेल त्याच्यावरती आम्ही पालन करू. मी वयाच्या 16 वर्षापासून काम करतो, सामाजिक काम करत आलो आणि माझी कधीही माझ्या डोक्यात किंवा माझी इच्छा देखील नव्हती की राजकारणात मी येईन किंवा पुढच्या काळात राजकारणात जाऊन काम करायचं ते कधी नव्हतं. ॲक्सिडेंटली मी राजकारणात आलो. त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यात काय महाराष्ट्रात माझी ओळख जवळजवळ सांगण्याची गरज नाही असं मला वाटतं. जायचं तर महाराष्ट्रात अख्ख्या महाराष्ट्रात मी कुठेही गेला की तिथं काही ना काही माझ्या हाताने काम झालेलं आहे अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मागच्या वेळी प्रकाश आंबेडकर साहेबांना वाटलं की बाबा हा उमेदवार इथं निवडून येऊ शकतो. त्यांनी देखील माझा बायोडेटा वगैरे घेतला होता. तिची इच्छा होती की तू बाबा इथं इलेक्शन लढावं. त्यामुळे त्या मागच्या इलेक्शनला मी ह्या राजकारणात आलो. एवढा राजकारणाचा जे प्रवास आहे हा तिथून चालू झाला. म्हणजे बहुजन आघाडीतून मी उभारलो त्यावेळी माझ्या राजकारणात सक्रिय झालो. एवढंच राजकारण. आता मी माझ्याबद्दल तर चांगलंच सांगेन. त्या संदर्भात लोकांची प्रतिक्रिया घेतली तर बरोबर. मी माझ्या संदर्भात मी चांगलंच आहे, मी चांगलंच करतोय, चांगलंच बोलतोय असंच बोलणार. पण लोकांच्याकडनं प्रतिक्रिया घेतली तर तुम्हाला असं तसं बघायला गेले की कुठल्या क्षेत्रात कुठल्याही जाती धर्मात मी काम केलेलं नाही असं नाही. त्यामुळे मी एवढं ह्याच्याने सांगतो की तुम्ही कुठेही जावा आणि विचारावा आम्ही काय केलं त्याचं तुम्हाला उत्तर मिळेल. तर इथं बघा आता जवळ तर लांब सांगत नाही 50 वर्ष झाली मी काम करत आले आणि कधी मी रेकॉर्ड ठेवलेलं नाही, कधी कशाचे फोटो ठेवलेले नाही, काही नाही. काम करत गेलं कारण मनात एवढंच होते की लोकांची सेवा करायची. तर त्या पद्धतीने करत आलं. आता मागच्या वेळी कोरोना काळात बघितलं आम्ही हॉस्पिटल न्यूरो फाउंडेशनच्या वतीनं हॉस्पिटल चालू केलं. 550 पेशंट आम्ही तिथं येऊन बरी झाली. आणि त्या काळात बघितलं प्रत्येक हॉस्पिटलमध्ये काय देखील की 5,000 रोजची लोकं मरत होती. आमच्या टोटल 550 लोकांमध्ये 2 लोकं एक्सपायर झाली. ती पण अशी होती की त्यांना घेताना सांगितलं होतं की बाबा घेऊ नका, उपयोग होणार नाही, घेऊन जावं. असे 2 पेशंट हे झालेले होते. आणि महत्त्वाचं काय पेशंट त्या काळात गोरगरिबांचं इतकं हाल होतं की चार्जेस इतके होते की त्यांची परिस्थिती नव्हती की आपण पेशंट एखाद्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आढळलो. पण त्या काळात आम्ही फक्त 35,000 रुपयेमध्ये त्यांना पूर्ण ट्रीटमेंट देत होतो, औषध देत होतो, जेवण देत होतो. आणि समजा तो पेशंट 15 दिवसाचा कोर्स होता तो 5 दिवसात बरा झाला की 5 दिवसाचे पैसे बाकी पैसे परत देऊन पाठवत होते. परत तुम्हाला पूरग्रस्ताच्या वेळी बघितला अख्खा जिल्ह्यात आम्ही अन्नधान्य वाटप केलं. जाईल पार राजापूर खिद्रापूरपर्यंत आम्ही जाऊन म्हणजे हे लोकांना मदत केली. त्याचं कुठं रेकॉर्डिंग किंवा सेव्ह करणे तिचा मोबदला घेणे कधी आमची इच्छा नव्हती आणि पुढे या राहणार नाही. आणि ते केले म्हणून मला मतदान करा मला निवडून द्या असं की तुम्ही कधीही बोललेलं नाही लोकांची. हे खरं आहे की आधी लोक रोजचे मला फोन येतात की बाबा चांगल्यापैकी तुम्ही आहात आणि बऱ्यापैकी इथं मागच्या वेळी केलेले कामं आणि मागच्या वेळी मी मागच्या इलेक्शनची साधी एक गोष्ट सांगतो की मागच्या इलेक्शनमध्ये माझ्या विरोधात मी स्वतः प्रचार केला होता. त्याचं कारण असं होतं की शेवटची 20 दिवसात मला हे तिकीट मिळालं होतं आणि प्रत्येक कुठे ना कुठे बांधलं गेलं कुठल्या पक्षाची कुठल्या नेत्याशी
तर मी त्याचा विचार केला की बाबा मला बघून लोक मतदान करणार. सध्याच्या काळात कळतं की ह्या गावात किती मतदान झालं, कोणाला किती मतं झाली. तर लोकांना सांगत होतो बाबा तुला जर पटत असेल, अडचण नसेल, तुला काय धोका नसेल तर मला मतदान करणं करू नको, माझी काळजी करू नको. असं प्रत्येक गावात मी सांगितल्यामुळं आज त्या लोकांना वाटतंय की त्यावेळेस आम्ही केला असतं तर पार झालं असतो आपण. हां, ते बाबा आम्हाला जर एक वेळ द्या, आम्ही तुम्हाला निवडून आणू, असं लोकांची इच्छा झाली आहे. त्यामुळे लोक एक भावनिक झाले. म्हणजे कोण म्हणतं आम्ही मातोश्रीला जाऊन भेटून येऊ काय, इकडे जाऊ का, काही गरज नाही, मातोश्रीला जायची गरज नाही. मातोश्रीला जे आदेश येईल त्याचं आम्ही पालन करणार आणि जे कोणाला ते तिकीट मिळेल त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न केला. आणि जर आदेश आला माझ्यासाठी तर काय ते सोनं करून टाकलं, एवढं बाकी खरं आहे. बघा राजू शेट्टींच्याबद्दल बोलायचं म्हटलं, आता माझा हॉटेल व्यवसाय आहे. मला येऊन तुम्ही ऊस कसं लावायचं, ऊस कसं तोडायचं आणि ऊस कसं घालायचं म्हटलं माझं काय उपयोग आहे? आता माझ्या हॉटेलात टेबलं काढून ऊस लावायला पाहिजे. तर असं नाही, शेतकऱ्याचं काम केलं पाहिजे हे आम्ही मानतो, झालं पाहिजे. आणि इथे हे शेतकरी सोडून इतर हे आहेत ना, धंदे आहेत, व्यवसाय आहेत, त्याचा देखील विचार झाला पाहिजे. तर ते त्याला जमत नाही. आणि मला तर असं वाटतं की बायशेट्टीनं तिकडे पण लक्ष द्या, काय अशी कामं केली की पुढे त्यांना फायदा होईल. असं म्हटलं जातं की मान्याला तुमच्यामुळे निवडणूक ते जिंकले असं म्हटलं जातं. हे मान्य करतो मला पण असं वाटतंय की धैर्यशील माने हे जे निवडून आले हे माझ्यामुळे आले. राजू शेट्टी जे पडले ते माझ्यामुळे पडले. बघितले माझं जे मतं पडलेली तिथे राजू शेट्टीच्या पडणारी मतं ती मला मिळालेली. त्यामुळे हे असं सांगितलं की काय भावभाव नाही आहे. राजू शेट्टी निवडून पडले ते माझ्यामुळं आणि धैर्यशील माने निवडून आले ते माझ्यामुळे. मोदी विषय नाही आहे, BJP म्हणा, मोदी व्यक्ती आहे, BJP म्हणा. आणि मोदीचं तुम्ही सांगत असेल, मोदीनं आता एक नवीन जुमला काढलं, मोदी की गॅरंटी. आता तुम्ही 10-15 वर्ष झालं बघत असतील मीडियातून, सोशल मीडियातून, न्यूजमध्ये एक बाई पेपर घेऊन फिरत आहे. 15 वर्ष झाली ती बाई फिरत आहे. त्याला जर विचारला मोदीची गॅरंटी, ती त्याचं उत्तर असणार आहे की 7 फेरी घेऊन मला गॅरंटी दिलेली, ती गॅरंटी लोकांना असणार आहे. आलं म्हणजे त्याच्यावर लग्न झालं त्याचाच झालं नाही, त्याला 7 फेरी म्हणजे काय गॅरंटीच असेल ना ती. मग त्या गॅरंटीचं काय झालं? घरच्या लोकांची गॅरंटी मारते तर देशाला काय गॅरंटी देणार मला सांगितलं. हां, आणि एक आहे की महाराष्ट्र आणि खास करून कोल्हापूर जिल्हा, शाहू फुले आंबेडकरला मानणारा हा जिल्हा. मागच्या वेळी उद्धव साहेबांच्या बरोबर जे ह्या लोकांनी गद्दारी केली आणि बाप लेकाच्या पाठीचे खंजर तो बसला, याचा बदला घेतल्याशिवाय हे आमचा जिल्हा तरी शांत बसला. आणि हाच निकाल मला अख्ख्या महाराष्ट्रात दिसेल हे ओके नक्की आहे. कोल्हापूरची सीट देखील हे शिवसेनेची होती. त्या ठिकाणी महाराजाचं नाव न आला नसता तर ते शिवसेना कधीही सीट सोडली नव्हती. मागच्या वेळी मातोश्रीवर मिटिंग झाली त्यावेळी तिथं साहेबांनी सांगितलं की स्वतः महाराजाचं नाव येत आहे तर महाराजांचा सन्मान हे झालं पाहिजे आणि ती सीट महाराजांसाठी आपण देऊया. आणि सर्वांना त्यांनी रिक्वेस्ट केला की पूर्ण ताकदीनं त्यांच्या मागं उभं राहून त्यांना निवडून आणण्याचं काम केलं पाहिजे. आता शिवसेनेनं दाखवलं की बाबा कोल्हापूरचे महाराज आहेत आणि त्यांचा सन्मान झालं पाहिजे, त्यांना तिकीट दिलं पाहिजे. ठीक आहे, तिकीट आता ते शिवसेनेकडून उभारतील किंवा राष्ट्रवादीकडून उभारतील किंवा काँग्रेसकडून उभारतील. ते कुणाकडे जर उभारले की शिवसेना ही ताकदीनं त्यांच्या मागे राहणार आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आलं असं मला वाटतं की ज्या पद्धतीनं शिवसेनेनं विचार करून महाराजांसाठी जागा सोडली ते कोल्हापूरची महाराज म्हणून ओळखतात. तर मला असं वाटतं की बाकीच्याही पक्षानं कुठलाही उमेदवार न उभा करता बिनविरोधी त्यांना निवडून दिलं पाहिजे. हा महाराजांचा खरा सन्मान असेल मला असं वाटतं. दुसरी गोष्ट राहिली हातकणंगलेची.
हातकणंगल्यात पण बरीचशी लोकांची नावं पुढे येत आहेत. मग ते शिवसैनिक आहेत, शिवसेनेची बाहेरची म्हणजे राष्ट्रवादीची आहेत, काँग्रेसची आहेत, त्यांची पण नावं लोकांच्यातून येतात की ह्यांना उमेदवार मिळणार का. तर असं होणार नाही, कारण उद्धव साहेबांची इच्छा आहे की शिवसैनिकच तिथं देतील आणि शिवसैनिकच तिथं वर आणि 100% तिथं शिवसेनेची निवडून येण्याची 100% खात्री आहे. तर जे काही लोकांचं एक हे आहे की ही ताकद आहे, तिची ताकद आहे, हे सगळं गुलायला फुगा आहे. येणाऱ्या इलेक्शन दिसून येईल की काय त्याचा निकाल आहे. आणि एक उद्धव साहेबांच्या एक आहे की शिवसैनिकच तिथं उभा राहावं. आधी तसं त्यांच्या डोक्यात असणार कोण ना कोण. आणि उद्या झालं तर समजा मला जर देखील सांगितलं की बाबा तू तर मी माझी तयारी झालेलीच आहे, नुसता त्यांचे हुकूम आला, हा आदेश आला की आम्ही तयार आहे, हा लढायला तयार आहे, त्याचा काय विषय नाही. वंचित आघाडी हे म्हणजे प्रकाश आंबेडकर, मी त्यांना मित्र म्हणणार नाही, ते माझे राजकीय गुरु आहेत. माझे त्याचे घरचे संबंध आज म्हणजे मी वंचितमधून शिवसेनेत आल्यामुळे किंवा ते नाराज आहे किंवा आहे, आम्ही आजही बोलतोय करतो. प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर पण आता आमच्या सोबतच आहे. साहेबांचा जे आदेश, मातोश्रीतून जे आदेश त्याचं पालन करणारी आत्ताची शिवसैनिक हे, कारण जी कचरा घाण गाळ होती ती सगळी निघालेली आहे. आत्ता फक्त उद्धव साहेब आणि उद्धव साहेबच आहे. मातोश्रीतून जे आदेश येईल त्याचं पालन करणारे शिवसैनिक ह्या जिल्ह्यात असल्यामुळं तिथं जे कोणी उमेदवार साहेब देतील, मातोश्रीतून जे आदेश असेल त्याच्यावरती आम्ही पालन करू आणि 100% नाही 1001% ते शिवसेना निवडून आणण्याचा आमचं ध्येय राहील. आणि नुसतं निवडून आणत नाही, म्हणजे रेकॉर्ड होईल अशा मताने आम्ही इथं त्या उमेदवाराला निवडून आणू शकतो. आणि तसं साहेबांनी मला जर आदेश दिला की मी देखील ते पूर्ण करण्यास तयार आहे. बाकी काय जे आदेश असेल साहेबांच्या शब्दांच्या पुढं इथलं शिवसैनिक कुठलाही एक शिवसैनिक जाणार नाही. ते कुणालाही उमेदवारी कुणाचीही डिक्लेअर होऊ दे. लोक म्हणतात की बाबा हे दोघं तिघांची नावं आहे, ते नावं जर कॅन्सल झाली की ते नावं होते, असं 100% त्या उमेदवाराच्या संदर्भात देखील मी बोलतो. ते देखील कोण नाराज होणार नाही, ज्याची नावं चर्चेत आहेत ते देखील नाराज होणार नाही. आज उद्धव साहेबांच्या मागं राहायचं हे सर्वांचं ध्येय आहे. सर्वजणच उद्धव साहेबांच्या मागे राहतील हे मला खात्री आहे. एवढंच मी सर्वांना सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.